नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? चला आजची गोष्ट ऐकूया. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात फक्त 17 वर्षांची पूजा पाल देशाचं नाव उज्ज्वल करत आहे. अघेरा या गावात जन्मलेली पूजा लहानपणापासूनच अत्यंत कठीण परिस्थितीत वाढली. वीज नाही, स्वच्छतागृहे नाहीत आणि शिक्षणासाठी मर्यादित साधनं. पण या सगळ्या अडचणींनी तिला थांबवलं नाही. उलट तिच्यात काहीतरी मोठं करण्याची जिद्द निर्माण केली. शेतकऱ्यांना दरवर्षी पिकं काढताना धुळीमुळे श्वसनाच्या आजारांचा त्रास होतो. या समस्येकडे पूजा नीट लक्ष देत होती आणि एका दिवशी तिने कल्पना मांडली. जर धुळीपासून संरक्षण देणारं उपकरण तयार झालं तर शेतकरी आणि मुलं दोघंही सुरक्षित राहतील. या विचारातून जन्म झाला लो कॉस्ट डस्ट फ्री थ्रेशरचा. या थ्रेशरमुळे शेतातील धूळ फार कमी होते आणि शेतात काम करणाऱ्या लोकांचे आरोग्य टिकून राहतं. तिच्या या कल्पकतेला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आणि सगळ्यात खास म्हणजे तिला साकुरा सायन्स हायस्कूल प्रोग्राम अंतर्गत जपानमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. एका छोट्या गावातून आलेली मुलगी आता आंतरराष्ट्रीय मंचावर तिची कल्पकता सादर करत आहे. हे खरंच अभिमानास्पद आहे. पण दुर्दैवाने अशा प्रेरणादायी यशकथा अनेकदा प्रसिद्धीच्या झगमगाटात हरवून जातात. जिथे चित्रपट आणि ग्लॅमरच्या बातम्या हेडलाईन्स बनतात, तिथे पूजासारख्या मुलींचं नाव क्वचितच झळकतं. पण तिचं काम सांगतं. यश शहरात नाही, ते जिद्दीच्या मनात असतं, हृदय. पूजा पाल ही केवळ एक विद्यार्थिनी नाही, तर ती नव्या भारताची प्रेरणा आहे. जिथे कल्पकता, मेहनत आणि समाजासाठी काहीतरी करण्याची भावना एकत्र येते. तिची कथा प्रत्येक युवकाला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असो, कल्पना मोठी असेल तर यश नक्की मिळतं. रॉकेट, शातक. ही माहिती सक्सेस गुरु मराठी या फेसबुक पेजवरून घेतली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये नोंदवा आणि अशा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.